फाईन. सो अरे इन जावा हे आपण बघत होतो. सो बेसिकली अरे काय असतो? काय समजलं तुम्हाला अरे बद्दल? व्हॉट इज एन अरे? Array is a collection of a similar data type. इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप. सो चे फटाफट ऍडव्हान्टेज काय? एक ऍडव्हान्टेज आणि एखादा डिसएडव्हान्टेज सांगा. कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप्स. फाईन. करेक्ट. ऍडव्हान्टेज काय आणि याचं लाईन ड्रॉबॅक काय? Advantage fast searching आहे. फास्ट सर्चिंग इज एडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय आहे? Fixed in nature. आणि अजून एक Similar, similar सिमिलर data डेटा type. टाइप. करेक्ट. सो हे एडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आहे. एडव्हान्टेज फास्ट सर्चिंग आहे. जस्ट बिकॉज ऑफ त्याचं इंडेक्स बेस्ड सर्चिंग होतं म्हणून आपल्याला ते फास्ट सर्च वगैरे होतं. सिमिलरली त्याचा ड्रॉबॅक जर आपण बघायला गेलो तर ड्रॉबॅक मध्ये आहे की लाईक सेम डेटा टाइप आहे. पहिली गोष्ट वेगवेगळ्या डेटा टाइप आपल्याला स्टोअर करता येत नाही. सो दॅट इज द बिगेस्ट डिसएडव्हान्टेज. आणि मेन म्हणजे लाईक इट इज अ फिक्स्ड आहे साईज. फिक्स इन नेचर म्हणजे एकदा की साईज डिक्लेअर केली अॅरेची तर त्याला चेंज करता येत नाही कधीही रन टाइम. ओके. तो ड्रॉबॅक्स आहे. हे पण बघितलं होतं. देन याची इंडेक्सिंग जी स्टार्ट होते अॅरेची इंडेक्सिंग ती नेहमी स्टार्ट होते ते 0 पासून. ठीक आहे. सपोज आपल्याला एखादा अॅरे डिक्लेअर करायचा असेल तर त्याची सिंटॅक्स असा आहे. सपोज इंटिजर ए अँड अॅरे नेहमी स्क्वेअर ब्रॅकेट सोबत असतात. ठीक आहे. इज इक्वल टू आपण न्यू लिहितो इंट ऑफ मग किती साईजचा अॅरे आपल्याला डिक्लेअर करायचा तो साईज देतो. तुम्हाला 5 व्हेरिएबल स्टोअर करायचे, 4 स्टोअर करायचे, 3 स्टोअर करायचे. अकॉर्डिंगली आपण काय करू शकतो? स्टोअर करू शकतो. म्हणजे हा अॅरे क्रिएट झाला विथ साईज 3 आणि ऍक्च्युअल याचं प्रेझेंटेशन जर करायला गेलो की तो ह्या वेळेने प्रेझेंट होणार आहे. ठीक आहे. लाईक त्याची इंडेक्सिंग पोझिशन आपल्या वेळेने आता 0 आधी बनेल, देन बनेल तुमचा 1, देन बनेल तुमचा 2. सो 0, 1, 2 3 इलेमेंट स्टोअर करायचे असेल तर ह्या वेळेने त्याचं स्टोअर होणार. इंडेक्सिंग और इनिशियल पोझिशन इज 0 हे नेहमी लक्षात ठेवायचे. 0 हा तुमचा 1 राहील आणि हा तुमचा 2. ठीक आहे. 0, 1, 2 अशी त्याची मेमरी साईज बनते. सो याने फक्त आपण अॅरे डिक्लेअर केल्यानंतर त्याला आपण इनिशियलाइज करू शकतो. इनिशियलाइज करायचं असेल तर व्हॅल्यू स्टोअर करावी लागणार आणि व्हॅल्यू आपण कसं स्टोअर करतो? अॅरे ऑफ 0th पोझिशनला काय व्हॅल्यू स्टोअर करायची ते. मग जेवढे एलिमेंट असतील 1, 2, 3, 4 अकॉर्डिंगली आपण काय करतो? अॅरे ऑफ 1, अॅरे ऑफ 2 असं स्टोअर करत राहतो. ओके. मग याच्यात डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन असे 2 सेपरेट पार्ट बनतात. आणि ते जर आपल्याला एकाच लाईनीत करायचं असेल तर त्याची पण प्रोव्हिजन आहे. त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला इंटिजर ए ऑफ साइज इज इक्वल टू डायरेक्टली तुम्ही काय करणार आहे? कर्ली ब्रॅकेट आणि जे एलिमेंट तुम्हाला द्यायचे ते तुम्ही एलिमेंट देऊ शकता. सो याचा अर्थ इनिशियलायझेशन डिक्लेरेशन एकाच लाईनीमध्ये तुमचं होऊन जातं. सो बेसिकली आपल्याला अॅरे अशा वेळेने पण डिक्लेअर करता येतो आणि अशा वेळेने पण डिक्लेअर करता येतो. ओके. हे झालं डिक्लेरेशन. याला जर प्रिंट करायचं असेल तर आपल्याला एखादी पोझिशन पाहिजे असेल तर आपण डायरेक्टली ए ऑफ दॅट पर्टिक्युलर इंडेक्स पोझिशन पास करून ते व्हॅल्यू गेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर 5 किंवा 6 ऍक्सेस करायचं असेल तर तुम्हाला त्याची पोझिशन माहित पाहिजे. तर ए ऑफ 6 कुठल्या पोझिशनला हा 0, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5. तुम्हाला इथे ए ऑफ 5 करावं लागेल जेणेकरून तुम्हाला भेटेल 6 पोझिशनची व्हॅल्यू. ठीक आहे. पण तुम्हाला जर सगळे प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला फॉर लूपचा वापर करावा लागतो आणि फॉर लूपचा वापर मध्ये तुम्हाला फॉर आय इज इक्वल टू 0 तिथून कंडिशन लिहिणं स्टार्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. फॉर लूपचा वापर करायचा. फॉर आय पूर्ण सिंटॅक्स लिहा. फॉर इंटिजर आय इज इक्वल टू 0 सेमीकोलन. तुम्हाला आय लेस दॅन कधीपर्यंत तो लूप फिरवायचा ते माहिती पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना अॅरेची लेंथ कॅल्क्युलेट करता येते. त्याचं फंक्शनचं नाव आहे लेंथ इटसेल्फ. सो तुम्हाला फक्त ए डॉट लेंथ करायचे. LENGTH. नो राउंड ब्रॅकेट अँड नथिंग. सेमीकोलन आय प्लस प्लस. म्हणजे हा लूप कधीपर्यंत फिरेल? जोपर्यंत तुमची अॅरेची साईज संपत नाही किंवा जेवढी ऍक्च्युअल साईज आहे तोपर्यंत.
ठीक आहे. तुम्हाला फक्त इथे ए ऑफ आणि अरेचा इंडेक्सचे पोझिशन पास करायचंय. सो दॅट तुम्हाला सगळे व्हॅल्यू ॲट अ टाईम प्रिंट होऊन जातील. ठीक आहे. तर हे बेसिक आपण बघितलं होतं प्लस काही छोटे-मोठे प्रोग्राम पण घेतले होते. तर आधी जो प्रोग्राम बघितला मी तेच ओपन करून दाखवतो. हे बघा, पहिलं आपण अरे डिक्लेअर वगैरे केलं. सो धिस इज द वे टू डिक्लेअर अन अरे इंटिजर ए इज इक्वल टू न्यू इंट ऑफ 3 साइजचा. मग 0th पोझिशनला व्हॅल्यू असाइन केलं, 2nd पोझिशनला, देन धिस इज व्हॉट 3rd पोझिशन. ठीक आहे. आणि आपण प्रिंट केलं होतं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं. सो याने पण व्हॅल्यू आपले प्रिंट होत होत्या. ठीक आहे. पण नंतर आला की दोघांना जर एकाच लाईनने जर प्रिंट करायचं असेल तर करून बघू आपण आधी. हा एक वे होता फॉर डिक्लेअरिंग अरे. अशा वेळी आपण अरे डिक्लेअर करू शकतो, इनिशियलाइज करू शकतो आणि पाहिजे ती व्हॅल्यू इथे प्रिंट करू शकतो. पण इथे असं डिक्लेअर आणि इनिशियलाइज जर तुम्ही केलं तर तुम्हाला एका वेळी एकच व्हॅल्यू प्रिंट करावं लागेल. प्रिंट करता येतं. ठीक आहे. सगळे व्हॅल्यू प्रिंट करायचे असेल तर आपल्याला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागते. मग आपण नेक्स्ट काय केलं, असं डिक्लेअर करत बसलं तर खूप लाईन्स ऑफ वाढतात. म्हणून सिंगल लाईनमध्ये त्याला आपण काय केलं, डिक्लेअर अँड इनिशियलाइज करून टाकले. हे बघा, याला एक कमेंट करा. अरे घेतला त्याच्यामध्ये वेगवेगळे साइजेस स्टोअर केलेत. 6312 समथिंग समथिंग समथिंग. मग ए डॉट लेंथ घेऊन टाकला. जेवढी लेंथ आहे लेंथ आणि इथे लूप लावून जोपर्यंत ज्याची लेंथ आहे लेस दॅन आहे तोपर्यंत ए ऑफ 0 पोझिशनची काय व्हॅल्यू आहे ती, ए ऑफ 1 पोझिशनची काय व्हॅल्यू आहे ती, असं आपण प्रिंट केली. ओके. म्हणजे आता मला 7 पाहिजे असेल तर मला ए ऑफ 5 करावं लागलं असतं. पण इथे काय इनिशियली 0 होईल म्हणजे ए ऑफ 0 ला जी व्हॅल्यू असेल ती ए ऑफ 2, ए ऑफ 1 अप टू व्हॉट जेवढ्या साइजची लेंथ असेल तुमची तेवढ्या साइजचे सगळे एलिमेंट वन बाय वन प्रिंट होतील. काही एरर आहे सिंटॅक्टिकली कुठे दिसतंय? इंटिजर ए डुप्लिकेट व्हेरिएबल पुढे डिक्लेअर आहे का अजून? सेव्ह नाही सेव्ह केलं मे बी. इंटिजर ए इज व्हॉट डुप्लिकेट अजून कुठे वापर झाला याचा? ए डॉट लेन ए ए ए ए ए ए ए ओके. अजून कुठेतरी यूज झाला असेल. आपण ॲरेचं नाव चेंज करून टाकू. डबल ए करून टाकू चला. नो प्रॉब्लेम. डुप्लिकेट लोकल व्हेरिएबल ए ठीक आहे. अजून ए कुठे वापरलाय का? काढून टाकू. झालं? तरी एरर आहे. अजून काय एरर बाकी आहे? लाईन नंबर 10. एक मिनिट सगळं कमेंट करून टाका. आता सुद्धा एरर दिसतोय. ओके. इथे एरर दाखवते तो. काय एरर राहिलाय? ब्रॅकेट इंटिजर ए नावाचा अरे घेतला आपण साईज व्यवस्थित डिक्लेअर केलंय. ए इज इक्वल टू एल इज इक्वल टू ए डॉट लेंथ. मग आपण एल प्रिंट करून घेतला. लेंथ काय ऍक्च्युअली ती फॉर लूप मध्ये वापरलंय. ए ऑफ दिस 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 दिस. करेक्ट. अजून कुठे काय राहिलंय? स्टॅक काय चेक करून घेऊ. हे बघा. ते ना बफर मध्ये राहतं. लवकर रिफ्लेक्ट होत नाही जावाचं. प्रोग्राम बरोबर काय हरकत. तर बघा आपण ह्या वेळी काय केलं सगळे व्हॅल्यू आपण प्रिंट केले. ए ऑफ 0 ला काय, ए ऑफ 1 ला काय, ए ऑफ 2 ला काय, अप टू समथिंग पर्टिक्युलर व्हॅल्यूज. ती सुरुवातीची 11 त्याची लेंथ दाखवते. सो हा एक मेन प्रोग्राम आहे तुमचा की अरे डिक्लेअर करता आला पाहिजे, इनिशियलाइज करता आला पाहिजे. त्याच्यातल्या व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट करता आला पाहिजे. हा फर्स्ट टार्गेट आहे. एकदा की प्रिंट करता आलं, नंतर तुम्ही याच्या बेसवर वेगवेगळे प्रोग्राम करू शकता. कुठले-कुठले प्रोग्राम आपण केले होते, की सपोज एखादा पर्टिक्युलर कीवर्ड्स म्हणा किंवा नंबर्स या अरेमध्ये किती वेळा रिपीट झाला हे तुम्हाला फाउंड फाउंड करायचं असेल. मग त्यासाठी सिंपली तुम्हाला काय करावं लागेल, इथे तुम्हाला ए ऑफ आय मध्ये प्रत्येक व्हॅल्यू भेटते. ओके. मग ह्या व्हॅल्यूला तुम्हाला प्रत्येक व्हॅल्यू सोबत तुम्हाला ज्या व्हॅल्यू सोबत कंपेअर करायचं ते कंपेअर करा. जर मॅच होत असेल तर त्याचा काउंटर वाढवा, नसेल मॅच होत असेल तर नाहीच वाढवा. सेम प्रोग्राम आपण इथे केला होता बघा. इथे काय केलं होतं आपण एक अरे घेतला होता. काउंटर इनिशियलाइज 0 केला. युजरला विचारलं काय व्हॅल्यू सर्च करायची आणि ह्या फॉर लूप मध्ये बघा. कारण ए ऑफ आय मध्ये प्रत्येक व्हॅल्यू भेटणार आहे जे डिक्लेअर केलेले आहे, इनिशियलाइज केलेले आहे ते. पण त्याच्यासोबत युजरने टाकलेली व्हॅल्यूला कंपेअर केलं. जेव्हा-जेव्हा म्हणजे ही व्हॅल्यू प्रत्येक पोझिशनच्या व्हॅल्यूशी कंपेअर होईल.
म्हणजे 6 जर टाकला की मग हा इथे आधी 661 होईल का झाला. मग 7 सोबत कंपेअर करेल. प्रत्येक व्हॅल्यू सोबत तो मॅच करत जाईल. जेव्हा मॅच फाउंड होईल, तेव्हा याचा काउंटर वाढवणार आणि त्याला प्रिंट करणार. ओके. सो हे पण आपण रन करून बघितलं होतं. चलो मी याला पण रन करतो. एंटर व्हॅल्यू टू बी सर्च मी 6च टाकतो. चला. हे कारण 6 किती वेळा आलाय माहित नाही, पण इथे कळून जाईल. ओके. 6 किती वेळा आलेला आहे? 3 वेळा आलेला आहे. आणि तो ऍक्च्युअल तेवढा वेळा आला सुद्धा आहे. ठीक आहे. हे एक बघितलं होतं. नंतर याच्यामध्ये सुद्धा आपण इफ एल्स सुद्धा लावू शकतो, की नंबर ऑफ इव्हन नंबर्स अँड नंबर ऑफ ऑड नंबर्स हे केलं होतं बघा इथे. सेम लूप घेतला होता. इफ ई ऑफ आय मॉड टू इक्वल टू 0 तर इव्हन नंबर आहे त्याचा काउंट वाढवा, नाहीतर एल्स मध्ये ऑड नंबर आहे त्याचा काउंट वाढवा. सो असं साधारण आपण 2 भाग मध्ये केलं. ओके. याचा पुढचा आपल्याला प्रोग्राम करायचा आहे, की हे तर झालं एखाद्या पोझिशन सोबत हे जर कंपेअर करत राहिलो आपल्याला ते काउंटर वाढवत बसेल. पण आता आपल्याला थोडंसं वेगळा प्रोग्राम करायचा. प्रोग्राम असा आहे, की फाइंड द मॅक्स एलिमेंट फ्रॉम गिव्हन अरे. आणि खूप फेमस क्वेश्चन आहे इंटरव्ह्यूचा, की दिलेल्या अरे मधला मॅक्सिमम नंबर तुम्हाला फाइंड करायचा. फाइंड द मॅक्स नंबर फ्रॉम गिव्हन अरे. काय लॉजिक लावता येईल, म्हणजे कसं प्रोग्राम करता येईल? काय काय करावं लागेल? मॅक्स नंबर फाइंड करायचा आहे. आतापर्यंत एक सिक्वेन्शियली आपण फक्त कंपेअर करत चाललो होतो आणि मॅच फाउंड झालं की त्याचा काउंटर वाढत होतो. पण आता आपल्याला असं नाही करायचं. सपोज मी आता इथे हा पहिला नंबर घेतला. म्हणजे हा नंबर घ्यायचा आहे आणि प्रत्येक सोबत कंपेअर करत राहायचा, की 6 7 पेक्षा मोठा आहे का? नाहीये. तर नसेल तर मग याला सोडून द्यायचं. मग 7 धरायचं. मग 7 4 पेक्षा मोठा आहे का? हा मोठा आहे. मग याला 4 ला सोडून द्यायचं. म्हणजे 7च कंटिन्यू करायचं. परत 7 7 पेक्षा मोठा आहे का? नाही इक्वल टू ठीक आहे. मग 7 3 पेक्षा, मग 7 1 पेक्षा, 2 पेक्षा, 6 पेक्षा, 7 2 पेक्षा. इथपर्यंत 7च पुढे पास होत राहील. जसं इथे 7 ग्रेटर दॅन 9 नाहीये. मग 9 मोठा आहे. मग 9 कंटिन्यू करायचा. 9 8 पेक्षा, 6 पेक्षा समथिंग. मग ॲट द एंड आपल्याला भेटेल जो मोठा आहे तोच. ओके. म्हणजे आपल्याला एक व्हॅल्यू घ्यायची आहे आणि ती व्हॅल्यू प्रत्येक सोबत कंपेअर करत राहायची. पण जसं पुढची व्हॅल्यू ग्रेटर भेटेल, लगेच त्या पोझिशनला ही व्हॅल्यू टाकून द्यायची, जेणेकरून हा मॅक्स नंबर पुढे कॅरी फॉरवर्ड होत जाईल कंपेअरिंगसाठी. ओके. प्रोग्राम जेवढा हार्ड दिसतो तेवढा हार्ड आहे नाही, ऍक्च्युली सिम्पलच आहे. हे बघा काय काय करायचं लक्षात घ्या. सिंपल आपल्याला याच्या सारखंच करायचं, फक्त हा जो पहिला नंबर आहे, म्हणजे पहिला पोझिशन म्हणजे ए ऑफ 0th पोझिशन, आपण ही पोझिशन प्रत्येक पोझिशन सोबत कंपेअर करत राहायचे. ज्या पोझिशनला नेक्स्ट पोझिशन सोबत कंपेअर करताना ग्रेटर दिसाली, ती व्हॅल्यू ह्या पोझिशनला पास करून द्यायची. ओके. प्रॅक्टिकली करू, जास्त लक्षात येऊन जाईल तुमच्या. ओके. म्हणजे मी याच्यामध्ये आता जास्त काय करतो, टाईप करायचं नाहीये. जस्ट एक सिक्वेन्स कॉपी करून घेतो. मॅक्स नंबर फ्रॉम गिव्हन अरे. ओके. राईट क्लिक करतो, न्यू जावा क्लास. ओके. मॅक्स अरे, MAXARR. राईट क्लिक, फिनिश. ओके. इथे आलो. एक ॲरे लागणार आहे. हे काउंटर बिल्टर काय लागणार नाही. इफ कंडिशन आपल्याला लागेल, इथे काढतो मी, एवढं ठेवतो. आणि एक स्टेटमेंट लागेल कुठलं तरी. ठीक आहे. फाईन. हे असं नाही लागणार. इफ ए ऑफ आय. हे बघा आता सगळ्यात सिंपल लॉजिक हे आहे. आपल्याला माहिती आहे की एक व्हॅल्यू घ्यायची आणि ती व्हॅल्यू प्रत्येकासोबत कंपेअर करत राहायची. ठीक आहे. म्हणजे एक व्हॅल्यू म्हणजे पहिली व्हॅल्यू, आणि मी ते कशात स्टोअर करणार आहे? सपोज मी इंटिजर इथे मॅक्स नावाचा अरे घेतो, MAX. त्याच्या
नाही, एक व्हेरिएबल घेणार आहे आपण मॅक्स नावाचा. त्याच्या 0th पोझिशनला त्या मॅक्स व्हॅल्यू मध्ये ए ऑफ 0 ची व्हॅल्यू स्टोअर करून टाकू. याचा अर्थ आता मॅक्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू काय स्टोअर आहे आपली 6 हा स्टोअर आहे. ठीक आहे. आणि एक काउंटर घेऊन टाकू. तर आपल्याला किती नंबर काउंटर नाही केला तरी चालेल. काही गरज नाही. कधी आकार झाला त्याचं काय करायचं. फक्त मॅक्स एलिमेंट फाइंड करायचं असं सिंपल मॅक्स एलिमेंट आपण इथे करून टाकू. सेम फक्त इथे मी एक मॅक्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये 0th पोझिशनची जी व्हॅल्यू आहे ना ती केली. ओके. आणि मी काय करेल फॉर लूप मध्ये जाऊन दर वेळेस जो मॅक्स व्हेरिएबल आहे माझा तो जर याच्यापेक्षा छोटा असेल पुढच्या पोझिशन पेक्षा, ओके, बघा इथेच सगळं लॉजिक आपलं अवेलेबल आहे. द मॅक्स एलिमेंट ए ऑफ 0th पोझिशन आहे. हा जर ए ऑफ 0th ला आधी 6 ला 6 कंपेअर करेल, मग 6 ला 7 होईल, 4 होईल, 3 होईल असं. म्हणजे हा पर्टिक्युलर नंबर प्रत्येक सोबत कंपेअर होणार आहे. ओके. तो जर लेसच असेल सगळ्यापेक्षा म्हणजे तो 7 पेक्षा लेस आहे, याच्यापेक्षा लेस आहे. तर लेस असेल तर काय करायचं? आपली ही जी व्हॅल्यू आहे, ती त्याला असाइन करून टाकायची. त्याला डिबग पण करून दाखवेल. एवढं लक्षात आलं की एक आपण अॅरे घेतलेला आहे. अॅरेच्या 0th पोझिशनला ही एक व्हॅल्यू स्टोअर आहे. ठीक आहे. फॉर लूप घेतलाय आणि आपण एक कंडिशन लावतोय की मॅक्स एलिमेंट जर लेस दॅन असेल पुढच्या एलिमेंट सोबत तर लेस दॅन नाही ग्रेटर दॅन पाहिजे. ठीक आहे. कम्पेअर करू आपण. तर हा एलिमेंट जे कंपेअर करतो आपण ग्रेटर दॅन असेल पुढच्या पेक्षा तर आपण जी ग्रेटर व्हॅल्यू कुठे स्टोअर करणार आहे? मॅक्स इज इक्वल टू ए ऑफ आय मध्ये. बघा हाच सगळा खेळ आहे आपला. मॅक्सिमम नंबर MAX मॅक्स नंबर इज दिस. हे बघा सिंपलचा फंडा आहे. 0th पोझिशनला एक व्हॅल्यू स्टोअर करून घेतली जी की ऑब्विसली जी असेल ती. लूप मध्ये गेलो. जेव्हा जेव्हा मॅक्स एलिमेंट या पुढच्या पोझिशन पेक्षा ग्रेटर असेल. हे बघा इथे 6 जो आहे तो ग्रेटर दॅन 7 आहे का? नाहीये. काही गरज नाही. जे 6च मॅक्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये 6च हा झाला आपला. ग्रेटर नाहीये ना हा 6 पेक्षा. म्हणून 6 पेक्षा ग्रेटर नाही म्हणून काय केलं आपण मध्ये आलो आणि 6 मध्ये काय ऍड केलं 7. आता मग मॅक्स एलिमेंट आपल्या आधी 6 होता. आता काय झाला तो 7. मग आता 7 इज ग्रेटर दॅन 4 नाहीये. नाहीये. चला पुढे चला परत. 7 इज ग्रेटर दॅन 7 नाहीये. पुढे चला 7 7 7. मग इथे येईल तो 9. 7 इज ग्रेटर दॅन 9 नाहीये. नाही आहे तर मग कुठे येईल तो मॅक्स. मतलब मॅक्स एलिमेंट काय येईल ए ऑफ आय. मग नेक्स्ट मॅक्स एलिमेंट काय राहिला आपला 9. मग असं करून 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 सगळे व्हेरिएबल प्रत्येकासोबत कंपेअर होत राहतील. आणि जसा त्याला पुढचा एलिमेंट मॅक्स भेटला की तो लगेच तो पंडा याच्यामध्ये इनिशियलाइज करून टाकतो. ओके. एकदा रन करून बघू. आता आपल्याला मॅक्स एलिमेंट जो माहितीच आहे की 9 आहे म्हणून बरोबर येतंय का? एक्स्ट्रा ब्रॅकेट ब्रॅकेट काहीतरी एरर्स आहे चेक करून घेतो आणि त्याला आपण सॉल्व्ह करून घेऊ. चलो राइट क्लिक करो रन एज जावा एप्लीकेशंस. ओ उलट केलं आपण मॅक्सच्या ठिकाणी मीन फाइंड केली तर ग्रेटर दॅन नाही लेस दॅन असेल तर त्याला इनिशियलाइज करायचं. ठीक आहे. म्हणजे दोघांच्या लॉजिक मध्ये एक छोटा स्लाइटली चेंज आहे बघा. मॅक्स नंबर इज व्हॉट 9. आता ग्रेटर असेल तर काही गरज नाही ना तसंच राहू द्यायचं. छोटा असेल तर मग त्याला तो असाइन करू. आणि जर तुम्हाला मिनिमम फाइंड करायचं असेल तर पुढचा पोझिशन ग्रेटर पाहिजे. पुढच्या पोझिशन लहान आहे तर लहानच राहू लक्षात आलं का तुम्हाला परत डिबग करून बघायचंय
आपल्याला डिबग पण करता येईल आपल्याला. तुम्हाला बघायचं असेल तर ब्रेक पॉइंट कसं लावायचं ते पण दाखवतो मी. थांबा. इथे डबल क्लिक करायचं, सिंगल डॉट दिसतंय बघा तुम्हाला. ओके. इथे मध्ये आला बरोबर मॅक्स मध्ये. ठीक आहे. सो इथं डिबगिंग करू. स्विच डिबगिंग. फाईन. सगळ्यात सुरुवातीला आपला हा अरे आहे. आपण एक प्रेस केलं F8. मग आता ए ऑफ 0th पोझिशनला एक व्हॅल्यू आपली स्टोअर होईल. ती काय असणार आहे? 6. हे बघा. इथे राईट साइडला टेबल पण आहे बघा. मॅक्स मध्ये आता सध्या काय आपल्याकडे 6th नावाचा व्हेरिएबल आहे. आता हा 6 कम्पेअर होईल कोणाशी? ए ऑफ आय. आणि आय सुद्धा काय आपला आता 0. ठीक आहे. आता पहिला पोझिशन जे आहे 0th आणि 0th दोन्ही कम्पेअर करायचे. तेव्हा आता लेस दॅन नाही राहणार ना तो. एक मिनिट फक्त. 2 मिनिटं फक्त. ओके. सो इथे ए ऑफ मॅक्स ऑफ 0 आणि ए ऑफ 0 काय म्हणजे काय कम्पेअर होईल? 6 आणि 0th पोझिशनला जी व्हॅल्यू असेल ती. तर 0th पोझिशनला व्हॅल्यू काय 6 असेल. 6 नॉट लेस दॅन इज इक्वल टू 6. पुढे जाईल तो. हे बघा. मध्ये नाही आला ना, कारण त्याला हेच नाही. म्हणून आपण मॅक्सची व्हॅल्यू काय राहिली? 6च राहिली. मग आय इन्क्रिमेंट झाला, आयची व्हॅल्यू 1 झाली. तर आय 1 पोझिशनला काय आहे? 7. म्हणजे 6 लेस दॅन आहे 7 पेक्षा. हो. जो मॅक्स एलिमेंट आहे तो लेस दॅन आहे पुढच्या एलिमेंट पेक्षा. म्हणून तो आता मध्ये एंटर करेल. हे बघा. आलं? मध्ये एंटर केल्यामुळे पुढची व्हॅल्यू ही ग्रेटर होती 7 मध्ये. 7 व्हॅल्यू आता असाइन होईल मॅक्सला. इथे बघा, इथे मॅक्स काय दिसतंय? 6. जसं मी पुढे जाईल आता मॅक्सची व्हॅल्यू बनेल 7 झाली बघा इथं. आणि आय झाला 2. मग आता हे पुढे इटरेट होईल. मग आय ची व्हॅल्यू आता आता सध्या 2 आहे. ती काय बनेल मग? 4 बनेल. थर्ड इंडेक्सला आलो, त्याची व्हॅल्यू झाली 4. आणि ती 4 आहे आणि 4 7 पेक्षा लहानच आहे. मग नंतर तो बनेल 3. हे बघा. 7 परत बनेल 3. आता 9 पोझिशनला आलो बघा. पुढची व्हॅल्यू जी आहे 7 आहे आपल्याकडे मॅक्स एलिमेंट आणि आता नंबर भेटलाय 9. 7 लेस दॅन इज 9. येस. म्हणून आता ती 9 व्हॅल्यू ती कोणाला असाइन होईल? मॅक्सला असाइन होईल. म्हणून मॅक्सची व्हॅल्यू काय झाली आता 9. आणि बाकी सगळे आता काय भेटेल? 8 भेटेल, 6 भेटेल, जे पण भेटेल व्हॅल्यू ते सगळे लेस दॅन आहेत 9 पेक्षा. मग ऍट द एंड जो मॅक्स भेटला तोच मॅक्स इथे पुढे कंटिन्यू होऊन जाईल. सो अशा वेळी तुम्ही डिबग पण करू शकतात. म्हणजे एक्झॅक्टली कसा प्रोजेक्ट फ्लो होतोय त्याची आयडिया पण तुम्हाला इथे येऊन जाईल. ना लक्षात? सो फाइंड द मॅक्सिमम एलिमेंट फ्रॉम गिवन अरे म्हटल्यानंतर तुम्हाला ह्या वेळी काय करायचं? मॅक्स एलिमेंट फाउंड करून घ्यायचं आहे. आणि सिमिलर फक्त आणि जर लेस दॅन म्हटले तर सॉरी स्मॉल एलिमेंट म्हटलं तर स्मॉल नंबर. फक्त इथे ग्रेटरच्या ठिकाणी लेसच्या ठिकाणी काय करणार तुम्ही? ग्रेटर दॅन करणार. दॅट्स ऑल. आणि जर मला सांगा दोन्ही जर एकत्र फाइंड करायचे असेल तर तुम्ही काय करणार आहे? फाइंड द मॅक्स अँड मीन एलिमेंट फ्रॉम द गिवन अरे. कसं करणार? मीनचा व्हेरिएबल घेऊन पूर्ण सेम डेटा खाली कॉपी पेस्ट करून मीन ग्रेटर दॅन ए ऑफ आय. दोन ठिकाणी काढायचं. ठीक आहे. सेम इथे काय करणार तुम्ही? मीन अरे तोच पोझिशन. मॅक्स असेल तर ही कंडिशन आणि मीन असेल तर इथे फक्त ग्रेटर करणार. ठीक आहे. आणि इथे मीनला असाइन करून देणार. That's all. तोच प्रोग्राम आहे, फक्त साइन सिम्बॉल वेगळं. इथे मॅक्स होता सेम. तुम्ही काय करणार? इथे मीन करून टाकणार आहे. मीन नंबर मीन करून टाकणार.
सो रन ॲज जावा ॲप्लिकेशन. नाही का? मॅक्स पण भेटला, मीन पण आपल्याला इथे भेटून गेलेला आहे. ठीक आहे. सो अशा वेळेला तुम्हाला हे खूप जणांना जमत नाही फाइंड द मॅक्स अँड मीन एलिमेंट फ्रॉम गिव्हन अरे म्हटलं. तर तो एक पार्ट आहे की त्यांना नाही करता येत. ओके. आता बेसिकली आपल्याला आता कुठल्याही अरे मधला काउंट काढता येतो, मॅक्स एलिमेंट काढता येतो, मीन एलिमेंट काढता येतो. आता अजून एक लॉजिकल प्रोग्राम विचारतो. तो आपण ना 2 वेने करू. एक तर आता आपल्याला पुढचं करायचं आहे, असं कधी-कधी म्हणतात, की एक्सेप्ट अरे फ्रॉम यूजर. म्हणजे आतापर्यंत आपण अरे काय केलं होतं? फिक्स दिला होता. ओके. आता हा अरे युजर कडून घ्यायचा आहे. आता युजर कडून घ्यायचा आहे म्हणजे नेमकं आता युजर कडून घ्यायचं म्हणजे लय क्वेशन मार्क पडतो, की अरे ह्याला युजर कडून कसं घेईल? हा डायनामिक कसा अरे बनवायचा? म्हणजे युजर जी साइज टाकेल, त्यांनी 5 साइज टाकले तर 5 एलिमेंट एक्सेप्ट झाले पाहिजे. 6 टाकले तर 6 एलिमेंट एक्सेप्ट झाले पाहिजे. ठीक आहे. तो आता एक पार्ट बघून घेऊ. ठीक आहे. आणि त्याच्यातच आपण एक सम ऑफ अरे नावाचा पण प्रोग्राम असतो, की पूर्ण अरेचा सम आपल्याला पाहिजे असतो. तो कसा काढता येईल? तो सिंपलच आहे तसं. काही नाही तुम्हाला ते जमून जाईल. फक्त युजर कडून डायनामिक अरे कसा जनरेट करायचा ते बघू आपण. युजर इनपुट अरे किंवा युजर अरे USRARRY युजर अरे म्हणतो मी. इथे आलो. ॲज युजुअल आपल्याला जे नेहमी लागतं ते एक इंटिजर व्हेरिएबल लागेल. त्याला घेऊन टाका. स्कॅनरचा क्लास लागेल. स्कॅनर SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर SCANNER. ओके. So SCM सिस्टम डॉट इन. ठीक आहे. सो याला इम्पोर्ट करा. ॲज युजुअल आपला क्लास जो आहे स्कॅनर नावाचा क्लास इम्पोर्ट करून टाकला. फाईन. एक मेसेज देणार आहे युजरला की एंटर नंबर ऑफ एलिमेंट यू वांट टू ऍड. SYS. ठीक आहे. ENTER एंटर number of element NUMBER number of element you want to add. You want WNT you want to add. ठीक आहे. नंबर ऑफ एलिमेंट जेवढे टाकणार अरे जो डिक्लेअर करायचो आपण बेसिकली तोच सिंटॅक्स वापरायचा. फक्त काय करणार इथे आपण जी साईज आपण देत होतो फिक्स, ती साईज न आता फिक्स देता ती साईज कुठून घेणार आहे आपण? हा सॉरी, ती साईज ऍक्सेप्ट करावं लागेल ना आपल्याला इथे एन नावाच्या व्हेरिएबल मध्ये. एंटर द साइज ऑफ एलिमेंट यू वांट टू ऍड. आता आपण कुठे स्टोअर करणार आहे? एन इज इक्वल टू SC डॉट नेक्स्ट INT. म्हणजे ती साईज इथे स्टोअर होईल. मग इथे अरे डिक्लेअर करताना काय करायचं? इंटिजर A ऑफ अरे इज इक्वल टू न्यू इंट ऑफ. इथे काय करणार आहे? रॅदर दॅन आपलं फिक्स साईज देता डायरेक्ट नंबर देता युजर जेवढा एलिमेंट म्हणतोय तो नंबर इथे पास करायचा. बस एवढाचा फरक. ठीक आहे. एवढासा नाही, अजून थोडा आहे. इथे फक्त युजरने जी साईज दिली ती साईज आली. ठीक आहे. आता आपल्याला एलिमेंट तेवढे ऍड पण करायचे. मग आता ऍड करताना किती नंबर ऑफ एलिमेंट ऍड करायचे हे तर त्यांनी देऊनच टाकले. मग त्यावेळी आपण एक घेणार आहे आपला नॉर्मलचा फॉर लूप, की फॉर इंटीजर I is equal to 0 सेमिकोलॉन I लेस दॅन कधीपर्यंत एलिमेंट ऍक्सेप्ट करायचे? जोपर्यंत युजरचा नंबर दिला नंबर कमी होत नाही, म्हणजे मॅच होत नाही. I प्लस प्लस. आता त्या व्हॅल्यूला त्या पर्टिक्युलर पोझिशनला व्हॅल्यू पण ऍड झाली पाहिजे. नॉर्मली आपण कसं करतो इथे ऍड करताना A of 0 इज इक्वल टू 1, A of 1 इज इक्वल टू समथिंग. सो आता आपल्याकडे एक लूप भेटलेला आहे. त्याच्यामध्ये पोझिशन पण भेटलेलं आहे. पोझिशन कसे भेटणार? E ऑफ आय. E ऑफ आय मध्ये काय काय भेटणार आहे? आधी 0 भेटेल, 1 भेटेल, 2 भेटेल, 3 भेटेल. ठीक आहे. इथे फक्त आपल्याला काय करायचं? SC डॉट नेक्स्ट INT करून टाकायचं. ओके. या फॉर लूपच्या आधी तुम्ही काय देऊ शकतात की एंटर द इलेमेंट. एंटर इलेमेंट म्हणण्यापेक्षा एंटर अरे व्हॅल्यूज लूप. एंटर अरे व्हॅल्यू ENTER एंटर ARRAY अरे व्हॅल्यू.
याच्यात लिहायचं होतं SYS सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटर एंटर ॲरे व्हॅल्यूज इथे आलं डबल कोट मध्ये VALUE किती एलिमेंट ऍड करायचे एवढे मग तेवढ्याची साईजची ॲरे बनवून घेतली आणि ते सगळे व्हॅल्यू ऍक्सेप्ट करावे लागतील ना म्हणून आपण इथे एक मेसेज देऊन टाकला एंटर ॲरे व्हॅल्यूज आणि कधीपर्यंत ऍड करायचे जी साईज आपण डिक्लेअर केलेली आहे तोपर्यंत एक 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 याच्यामध्ये ऍड होतील आणि याला परत प्रिंट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं हाच सिंटॅक्स प्रिंट करण्याचा सिंटॅक्स काय ॲरे एलिमेंट तोच प्रिंट करण्यासाठीच परत एक फॉर लूप घेऊन टाकला इथे लेंथ म्हणजे आपण काय करू ए डॉट लेंथ LENGTH लेंथ इथे एक मेसेज द्या ॲरे एलिमेंट्स आर SYSO ॲरे एलिमेंट्स आर जे युजर कडून ऍक्सेप्ट केलं तेच आपण इथे परत प्रिंट केलेलं आहे ठीक आहे एकदा रन करून बघा तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कसं ते वर्कआउट होते सगळ्यात अगोदर तर किती तुम्हाला एलिमेंट ऍड करायचे ॲरे मध्ये ते डिफाईन करावं लागतील फॉर एक्झाम्पल मला 4 व्हॅल्यू ऍड करायचे मी 4 देऊन टाकले कोणते कोणते व्हॅल्यू ऍड करायचे मला 7 ऍड करायचं आहे एंटर मला 8 ऍड करायचं एंटर मला 6 ऍड करायचं एंटर मला 1 ऍड करायचं एंटर हे व्हॅल्यू युजर डिसाइड करतोय की तुम्हाला काय काय ऍड करायचं आहे ते ओके झाला डायनामिक म्हणजे युजर कडून इनपुट घेऊन आपल्याला ॲरे डिक्लेअर करता येतो आता तुम्हाला नेक्स्ट टास्क काय सम ऑफ ॲरे मग सम ऑफ ॲरे करताना तुम्हाला सिम्पली काय करायचं एक सम नावाचं व्हेरिएबल इनिशियलाइज करायचं 0 ला फॉर लूपच्या आधी इंटिजर सम इज इक्वल टू 0 आणि या समची ऍडिशन करायची प्रत्येक एलिमेंटची मग सिम्पली तुम्हाला काय करावं लागेल सम इज इक्वल टू सम प्लस कशात व्हॅल्यू भेटते तुम्हाला ए ऑफ आय पोझिशन मध्ये इटरेशनचा खूप फायदा आहे एकाच ठिकाणी सगळे व्हॅल्यू भेटतात फक्त त्या व्हॅल्यूला तुम्ही याच्यात त्याच्यात ऍड करत जा झाला इथे जाऊन काय करायचं तुम्हाला सम ऑफ ॲरे इज इक्वल टू सम ऑफ ॲरे ARR इज इक्वल टू स्पेस प्लस सम रन करा पण याच्यात आहे की तुम्हाला हे दरवेळेस ना इनपुट टाकावं लागतं कारण डायनामिक आहे ना फिक्स नाही नाही तर आधीचे असते तर आपल्याला पटापट आउटपुट भेटला आता मी फक्त इथे 3च एलिमेंट ऍड करतो म्हणजे सोपं राहील 3 एंटर द व्हॅल्यू मी करतो 4 5 3 4 5 2 किती झाले 5 आणि 4 9 आणि 2 11 बघा झिरो पोझिशनला 4 फर्स्टला 5 सेकंडला 2 आणि सम ऑफ ॲरे इज 11 अशा वेळी ॲरेचे काही जरी प्रोग्राम विचारले ॲरेच्या रिलेटेड तर तुम्हाला करता आलं पाहिजे आणि थीम हीच आहे नेहमी लक्षात ठेवा ठीक आहे तुम्हाला ॲरे डिक्लेअर करायचा आहे इनिशियलाइज करायचा आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड करायचे आहे ॲरे डिक्लेअर आणि इनिशियलाइज झाला की तुम्हाला प्रिंट करायचा आहे प्रिंट प्रिंट करताना आयदर तुम्ही एक सिंगल एलिमेंट प्रिंट करू शकतात ऑर एल्स तुम्हाला सगळे एलिमेंट प्रिंट करू शकतात ठीक आहे आणि मेन जे लॉजिक लागतं तुम्हाला सगळ्या एलिमेंटवरच लागतं सगळे एलिमेंट प्रिंट केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ह्या पर्टिक्युलर पोझिशन मध्ये सगळे व्हॅल्यू ऍक्सेप्ट होणार आहे मग त्याच्यासोबत पाहिजे ते कम्पेअर करा तुम्ही एखादी व्हॅल्यू कम्पेअर करू शकतात ग्रेटर दॅन करू शकतात लेस दॅन करू शकतात त्याला एका व्हेरिएबल मध्ये सम करू शकतात एखाद्या पर्टिक्युलर वर्डचा काउंट वगैरे काढू शकतात तर प्रत्येक गोष्ट जी आहे इथे तुम्हाला लॉजिक इथे अप्लाय करता येते ठीक आहे दॅट्स ऑल मग तुम्ही जे ॲरे डिक्लेअर करा हे जे आपण फाइंड आउट केले ते आतापर्यंत हे सगळे प्रोग्राम्स तुम्ही एकदा करून बघा व्यवस्थित ओके सम मॅक्स मीन त्याच्यानंतर काउंट आहे सर्चिंग आहे कुठल्या याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन अप्लाय करू शकता ठीक आहे हे झालं तुमचं ॲरे
की हा सिंगल डायमेन्शनल ॲरे झाला. आता एक 2 डायमेन्शनल ॲरे पण असतो आणि मल्टी डायमेन्शनल पण असतो. पण जे आहे ते सगळं 2 डायमेन्शनल बेसच आहे. ओके. फक्त रो आणि कॉलम वाढणार आहे म्हणून तो मल्टी डायमेन्शनल दिसतो. पण तसं बघायला गेलं की 2 डायमेन्शनलने सगळं काम होऊन जातं. फक्त तुम्हाला नंबर ऑफ कॉलम आणि रो त्याच्यात 2 फॉर लूपचा आपल्याला वापर करावा लागतो. पण ते आपण नेक्स्ट घेणार आहे मंडेला. ठीक आहे. आज फक्त तेच की लास्ट टाइम व्यवस्थित रेकॉर्ड नाही झालं. पण यावेळेस आपण व्यवस्थित ते परत करून घेतलं. ओके. सो दिस इज व्हॉट द अरे इज.